तर आपण पाहूयात सर्व बातम्यांचा महत्त्वाचा आढावा वेगवान अशा पद्धतीने पाहूयात, प्रामुख्याने अर्थातच पावसाच्या बातम्या। दादर हिंदमाता परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। आज रस्त्यांवरती गुडघाभर पाणी साचलंय। मुंबई उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलंय, त्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झालाय। अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे इथे सातत्याने पाणी भरतंय। ठाण्यातल्या तलावपाळी परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी साचलंय, त्यामुळे ठाणे स्टेशन आणि मार्केटकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने आजही सुरू आहे आणि पावसाचा जोर कायम आहे। ठाणे स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। वसई विरारमध्ये सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस। वसई विरारमधील सखल भागामध्ये पाणी साचलं। शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही रस्ते जलमय झाले। मुंबईच्या घाटकोपर ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर पाणी रुळावरती पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा वेग मंदावलाय। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती अजून वाहतूक कोंडी कायम आहे। दृश्यमानता कमी असल्यामुळे वाहतुकीचा वेगही कमी आहे। त्यात पावसाचा जोर कायम आहे आणि अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी आहे। मुंबईतील कांजूरमार्ग परिसरामध्ये रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। मुसळधार पावसामुळे लाल बहादूर शास्त्री रोडकडनं कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरती पाणीच पाणी आहे। या पाण्यातनं वाट काढत मुंबईकरांची कसरत सुरू आहे। मुंबईच्या JVLR परिसरामध्ये गांधीनगर जंक्शन परिसरात पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये मीरा देसाई रोड पुन्हा पाण्याखाली गेलाय आणि 3 ते 4 फूट पाणी इथे साचलेलं आहे। परिसरातल्या इमारतीतही पाणी शिरतंय। सलग दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आणि या पावसाने माजीवाडा परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। अवजड वाहनांमुळे तसंच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळपासून पाऊस आहे। वाशीच्या APMC भाजी बाजारामध्ये पाणी शिरलंय आणि पावसामुळे नवी मुंबई पनवेलमध्ये आज शाळांना सुट्टी आहे। मुसळधार पावसामुळे हीरा भाईंदरच्या इंद्रलोक परिसरामध्ये झाड कोसळले आणि सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाहीये। मुंबईच्या सायन गांधी मार्केट परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांबारी नदीच्या पातळीत वाढ झाली। नदीकिनारी असलेल्या वस्तीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ठाण्यातील प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले पाहायला मिळाले आणि पावसामध्ये नागरिकांची तारांबळ झाली। मुंबईच्या कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनमध्ये मॅनहोल पालिकेने बंद केलेले नाहीयेत आणि त्यामुळे मॅनहोलमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। ढिसाळ कारभार पालिकेचा पुन्हा एकदा समोर येतोय आणि नागरिकांचा संताप झालाय। ठाण्यातल्या गायमुख घाट परिसरामध्ये बस बंद पडली, त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाली होती। क्रेनच्या साहाय्याने ही बस बाहेर काढण्यात आली। ठाण्याच्या रेल्वे स्टेशनवरती तुफान गर्दी पाहायला मिळाली। लोकल सेवा उशिराने सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली। तसंच TMT बस सेवेलाही फटका बसला आणि तिथे सुद्धा मोठी गर्दी होती। वडाळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि मुसळधार पावसामुळे माटुंग्यावरनं वडाळ्याकडे जाणारा रस्ता सुद्धा काही काळ बंद होता। जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतूक कोंडी झाली। बोरिवलीहून बांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी। मुंबई उपनगरामध्ये मागच्या 24 तासामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। विक्रोळी परिसरामध्ये सर्वाधिक 255.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबईमधल्या चुनाभट्टी परिसरामध्ये जलमय असं वातावरण पाहायला मिळालं। भर पावसात कामावर जाण्यासाठी मुंबईकरांची तारांबळ होत होती आणि ऑफिसमध्ये जाण्यासाठी नागरिक तारांबळ करत होते। मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतल्या जुईनगरमधल्या सबवेमध्ये पाणी साचलं आणि 1.5 ते 2 फूट पाण्यातनं मार्ग काढताना वाहनांची कसरत होत होती। ठाण्यातील वंदना डेपो स्टेशन, मुख्य बाजारपेठ या परिसरात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं। साचलेल्या पाण्यामुळे काही बस बंद पडल्या आणि नागरिकांचे हाल झाले। मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आला। दत्त मंदिरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। भिवंडीच्या भाजी मार्केट 3 बत्ती परिसरामध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं, त्यामुळे दुकानदार आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली। डोंबिवलीमध्ये अंडरपासमधील साचलेल्या पाण्यामध्ये गाडी घालणं चालकाला महागात पडलं। नारिवली उत्तरशिव गावांना जोडणारा रेल्वे बोगदा पाण्याखाली गेला होता आणि या पाण्यामध्ये एक 4 चाकी गाडी अडकली होती। डोंबिवलीमध्ये रेल्वे स्टेशन परिसर जलमय। मुसळधार पावसाने रेल्वे परिसरामध्ये साचलेलं पाणी दुकानांमध्येही शिरलं आणि व्यापाऱ्यांची तारांबळ झाली।
डोंबिवलीच्या MIDC परिसरामध्ये मिलाप नगर, वंदे मातरम उद्यान आणि सुदामा नगर परिसरामध्ये पाणी साचलं. मोठ्या नाल्याच्या संरक्षक भिंतीला काही ठिकाणी भगदाड पडला आणि पुराचा धोकाही वाढला. मुंब्रा परिसरामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप, अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. या साचलेल्या पाण्यातनं वाट काढताना पादचारी आणि वाहन चालकांची चांगलीच तारांबळ भंबेरीच उडाली. दहिसर चेक नाक्याजवळ मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली गुडघाभर पाणी साचलं. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अनेक गाड्याही पुराच्या पाण्यामुळे बंद पडल्यामुळे चालकांचे हाल झाले. मुंबईमध्ये गोरेगाव ओबेरॉय मॉल समोरील रस्ता पाण्यामध्ये बुडला होता. रस्त्यावरती 4 ते 5 फूट पाणी, त्यामुळे वाहन चालकांची गाडी चालवताना मोठी कसरत झाली. पावसामुळे मुंबईतील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे. शक्य असल्यास खासगी कार्यालयांना सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. वसईच्या मिठागराला चारही बाजूने पाण्याचा वेढा पडला. 100 कुटुंब आतमध्ये अडकली. मिठागरातील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी आहे. मदत कार्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आणि नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर